गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण वेव ऑप्टिक्स स्टडी करतोय. वेव ऑप्टिक्समध्ये दोन टॉपिक आहेत. पहिला टॉपिक आहे तो वेव थेरी ऑफ लाईट आणि दुसरा टॉपिक आहे इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. त्यापैकी वेव थेरी ऑफ लाईट आपलं कंप्लीट झालं आहे. वेव थेरी ऑफ लाईटमध्ये काय काय होतं ते मी सांगतो. पहिल्यांदा लाईटची रिलेटेड थेरीज होत्या. न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी, हायजिन्स वेव थेरी, मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव थेरी, आईन्स्टाईन्स क्वांटम थेरी आणि डी ब्रॉग्ली ड्युएल थेरी. त्यानंतर होतं वेवफ्रंट, वेव नॉर्मल, कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेवफ्रंट, कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेवफ्रंट बाय युजिंग हायजिन्स प्रिन्सिपल अँड हायजिन्स कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आपण स्टडी केलं लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन ऑन द बेसिस ऑफ हायजिन्स वेव थेरी. त्यानंतर आपण स्टडी केलं पोलरायझेशन, पोलरॉइड्स, ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाईट, एक्सपेरिमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ ट्रान्सवर्स नेचर ऑफ लाईट. त्यानंतर पोलरायझेशन बाय रिफ्लेक्शन अँड स्कॅटरिंग, ब्रेवस्टर्स लॉ, मालूज लॉ. हा सगळा पार्ट होता तो वेव थेरी ऑफ लाईटमधला होता. आता आपण इम्पॉर्टंट टॉपिक स्टार्ट करतोय तो म्हणजे इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. वेव ऑप्टिक्स ह्या युनिटचा हा सेकंड पार्ट आहे. वेव ऑप्टिक्समध्ये टोटल दोन टॉपिक आहेत, त्यापैकी एक टॉपिक आपला कव्हर झाला आहे. आता इम्पॉर्टंट टॉपिक आपण स्टार्ट करतो इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. जेई, नीट, महाराष्ट्र सी ई टी या तिघांसाठी देखील हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जेईला या टॉपिकवर 2 क्वेश्चन असतात. नीटला वेव ऑप्टिक्सवर 3 क्वेश्चन असतात. त्यापैकी वेव थेरी ऑफ लाईटवर एक क्वेश्चन असतो. जनरली तो मॉल्यूज लॉ किंवा ब्रेवस्टर लॉवर असतो. आणि इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शनवर 2 क्वेश्चन असतात. महाराष्ट्र सी ई टीला या टॉपिकवर कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन असतात. थेरीसाठी देखील हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तर इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी मला पहिल्यांदा काही पॉईंट रिवाईज करायचे जे ऑलरेडी आपले वेव मोशनमध्ये झालेले आहेत. त्यातला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे फेज. फेजला आपण डिफाईन करतो अँग्युलर पोझिशन ऑफ वेव ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज फेज. अँग्युलर पोझिशन ऑफ वेव, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला वेवची जी अँग्युलर पोझिशन असते त्याला आपण म्हणतो फेज. आपल्याकडे स्टँडर्ड फेज असतात. एक वेव जर पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली असेल तर तिची फेज असते 0 रेडियन. एक वेव टी इज इक्वल टू 0 सेकंडला जर पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमममधून स्टार्ट झाली असेल तर तिची फेज असते +π/2 रेडियन. एक वेव जर निगेटिव्ह साईड मॅक्झिममपासून स्टार्ट झाली असेल तर तिची फेज असते -π/2 रेडियन. आणि टी इज इक्वल टू 0 सेकंडला वेव जर निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली असेल तर फेज असते पाय रेडियन. बरोबर आहे. हे आपण यापूर्वी स्टडी केलं आहे. 11th देखील साऊंड वेवमध्ये स्टडी केलं आहे. आणि आत्ता आपण वेव मोशन हा टॉपिक स्टडी केला आहे लॉकडाऊनच्या अगोदर. त्याच्यामध्ये देखील मी हे तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या स्टँडर्ड फेज आहेत. फेज याचा अर्थ वेवची अँग्युलर पोझिशन ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम. आता लक्ष द्या, इथे क्रचची हाईट किंवा ट्रफची डेप्थ याला ॲम्प्लिट्यूड म्हणतात. आता मी ह्या 2 वेव ड्रॉ करतोय. ही पहिली वेव आहे आणि ही दुसरी वेव आहे. बरोबर आहे. 2 वेवचे ॲम्प्लिट्यूड अनइक्वल आहे. ह्या वेवची ॲम्प्लिट्यूड A1 असेल तर ह्या वेवची ॲम्प्लिट्यूड A2 आहे. 2 वेवचे ॲम्प्लिट्यूड अनइक्वल आहेत. बरोबर आहे. पण त्यांच्या अँग्युलर पोझिशन सेम आहेत. पहिली वेव स्टार्ट झाली पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून, सेकंड वेव देखील स्टार्ट झाली फ्रॉम पॉझिटिव्ह साईड ओरिजिन. तर अशा वेवना म्हणतात वेव्ज इन सेम फेज. वेव्ज इन सेम फेज. आता ह्या बघा, ह्या 2 वेव मी ड्रॉ करतो. ही पहिली वेव आणि ही दुसरी वेव. 2 वेवचे ॲम्प्लिट्यूड अनइक्वल आहेत पण त्यांचे अँग्युलर पोझिशन पण सेम नाही आहे. पहिली वेव पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाले तर दुसरी वेव पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमममधून स्टार्ट झाले. या वेवची अँग्युलर पोझिशन सेम नाही, याचा अर्थ या वेवची फेज सेम नाही आहे. या वेवना म्हणतात वेव्ज आउट ऑफ फेज.
लक्षात आलं. वेव्ज इन सेम फेज, वेव्ज आउट ऑफ फेज. लक्षात आलं. वेव्ज इन सेम फेज जर ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम दोन वेव्हची अँग्युलर पोझिशन जर सेम असेल तर त्यांना म्हणतात वेव्ज इन सेम फेज. टी इज इक्वल टू 0 सेकंडला दोन वेव्हची जर अँग्युलर पोझिशन डिफरंट असेल तर त्यांना म्हणतात वेव्ज आउट ऑफ फेज. आता नीट लक्ष द्या. वेव्हची ही एक सायकल आहे, बरोबर आहे. एका कंप्लीट सायकलची लेंथ म्हणजे वेव्हलेंथ असते, बरोबर आहे. वेव्हलेंथचा सिम्बॉल लॅम्बडा. सो एका कंप्लीट सायकलची लेंथ म्हणजे वेव्हलेंथ. आता नीट लक्ष द्या. इन अ गिवन टाईम या वेव्हच्या 3 सायकल ट्रॅव्हल झाल्यात तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह इन अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम याला म्हणतात पाथ लेंथ. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय गिवन वेव्ह, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह इन अ गिवन इन्स्टंट ऑफ टाईम याला म्हणतात पाथ लेंथ. आता या केसमध्ये पाथ लेंथ किती आले? 3 लॅम्बडा, बरोबर आहे. सपोज करा हे असं असेल. आता इथे एक कंप्लीट सायकल ट्रॅव्हल झाली आणि दुसरी अर्धी सायकल ट्रॅव्हल झाली. या केसमध्ये पाथ लेंथ आली 1.5 लॅम्बडा, बरोबर आहे. आता ह्या दोन वेव्हनी ट्रॅव्हल केलेली पाथ सेम नाही आहे. मग दोन वेव्हच्या पाथ लेंथमधला डिफरन्स असतो त्याला म्हणतात पाथ डिफरन्स. डिफरन्स इन पाथ लेंथ ट्रॅव्हल बाय टू वेव्ह याला म्हणतात पाथ डिफरन्स. आता ह्या दोन वेव्हना कम्पेअर केलं तर पाथ डिफरन्स किती आला? 1.5 लॅम्बडा. कळलं का मी काय म्हणतोय? दोन वेव्हनी ट्रॅव्हल केलेली पाथ जर अनइक्वल असेल तर ऑब्व्हियसली त्यांच्या पाथ लेंथमध्ये डिफरन्स येणार. डिफरन्स इन पाथ लेंथ ट्रॅव्हल बाय टू वेव्ह इज कॉल्ड ॲज पाथ डिफरन्स. मग आता नीट लक्ष द्या. ही पहिली वेव्ह आहे. ह्या वेव्हच्या 2 सायकल ट्रॅव्हल झाल्यात म्हणजे हिची पाथ लेंथ किती आली? हिची पाथ लेंथ आली 2 लॅम्बडा. ही एक वेव्ह आहे. हिची एकच सायकल ट्रॅव्हल झाले सो हिची पाथ लेंथ आली लॅम्बडा, बरोबर आहे. ॲज कम्पेअर टू सेकंड सायकल. फर्स्ट सायकल आहे तिची एक सायकल ॲडिशनल ट्रॅव्हल झाले सो ह्यांच्या पाथ लेंथमधला जो डिफरन्स असेल त्याला आपण म्हणतो पाथ डिफरन्स. मग पाथ डिफरन्स आला 2 लॅम्बडा मायनस लॅम्बडा. सो पाथ डिफरन्स आला लॅम्बडा. आता लॅम्बडा याचा अर्थ एका कंप्लीट सायकलची लेंथ. सो ह्या दोन वेव्हमधला पाथ डिफरन्स किती आला? लॅम्बडा. ॲज कम्पेअर टू सेकंड सायकल. फर्स्ट सायकल आहे तिची एक सायकल ॲडिशनल ट्रॅव्हल झाले. फर्स्ट वेव्ह आहे तिची एक सायकल ॲडिशनल ट्रॅव्हल झाले ती इथे मी ड्रॉ केली. ह्या दोन वेव्ह आहे त्यांच्यामधला पाथ डिफरन्स किती आहे? लॅम्बडा आहे. आता हा क्रस्ट आहे आणि हा ट्रप आहे. क्रस्ट आणि ट्रपला मी जर एकमेकाशी ओव्हरलॅप केलं तर एक सर्कल बनेल, बरोबर आहे. हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी. हा पॉईंट जर ए असेल बी पॉईंट त्याला ओव्हरलॅप होईल आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सर्कल, बरोबर आहे का. मी काय म्हटलं लक्षात आलं का? मी इथे 2 सायकल घेतल्या. एकाची पाथ लेंथ आहे 2 लॅम्बडा, एकाची पाथ लेंथ आहे लॅम्बडा. ॲज कम्पेअर टू सेकंड सायकल फर्स्ट वेव्ह आहे तिची एक सायकल ॲडिशनल ट्रॅव्हल झाले म्हणजे पाथ डिफरन्स किती आला? लॅम्बडा आला, बरोबर आहे. मग आता मी काय केलं बघा. जी फर्स्ट वेव्हनं जी ॲडिशनल सायकल ट्रॅव्हल केले तिला मी इथं वेगळं ड्रॉ केलं आणि ए पॉईंट आणि बी पॉईंट ह्यांना ओव्हरलॅप केलं. ए पॉईंट आणि बी पॉईंट ओव्हरलॅप केव्हा होतील? आफ्टर कम्प्लिशन ऑफ वन सर्कल. याचा अर्थ एक सर्कल कंप्लीट झाल्यानंतर क्रस्ट आणि ट्रप एकमेकाला ओव्हरलॅप होतील, बरोबर आहे. पॉईंट ए आणि पॉईंट बी एकमेकाला ओव्हरलॅप होतील. आता सर्कल कंप्लीट झालं याचा अर्थ अँगल किती आला? 2π रेडियन. मग ह्याच्यावरनं आपल्याला एक स्टँडर्ड रिलेशन लिहिता येतं. जर पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल, पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल तर फेज डिफरन्स असतो 2π. हे
खूप खूप इम्पॉर्टंट रिलेशन. जर पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल तर फेज डिफरन्स किती असतो? 2 पाय रेडियन. बरोबर आहे. मग जर आर्बिटरी पाथ डिफरन्स एक्स असेल तर आर्बिटरी फेज डिफरन्स देतात. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. जर आर्बिटरी फेज डिफरन्स डेल्टा असेल, आर्बिटरी पाथ डिफरन्स एक्स आहे, तर आर्बिटरी फेज डिफरन्स डेल्टा देतात. डेल्टा शो करतात बाय रिलेशन 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. सपोज करा डेल्टा इज आर्बिटरी फेज डिफरन्स, देन डेल्टा इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. हे एक्स म्हणजे पाथ डिफरन्स. लक्षात आलं. आर्बिटरी फेज डिफरन्स डेल्टा इज गिवन बाय 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. सपोज करा पाथ डिफरन्स एक्स आहे तर डेल्टा इज इक्वल टू आलं 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. क्लिअर झालं. आणि ह्याच्यावरनं आर्बिटरी पाथ डिफरन्स फॉर्म्युला येतो लॅम्बडा डेल्टा अपॉन 2 पाय. हे दोन इम्पॉर्टंट रिलेशन. हे आपण ऑलरेडी वेव्ह मोशनमध्ये देखील यूज केलं आहे व्हाईल वी आर स्टडिंग इक्वेशन फॉर सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचे रिलेशन स्टडी करताना आपण हे रिलेशन यूज केले. तर हे मी मागचं सगळं रिवाईज केलं. आता एक लक्ष द्या, हा डेल्टा अँगल आहे. अँगल फाईंड करायचं असेल तर पायची व्हॅल्यू किती घ्यायची? 180 डिग्री. हे एक्स म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्स फाईंड करत असाल तर पायची व्हॅल्यू किती घ्यायची? 3.14 किंवा 22/7. कळलं. अँगल डेल्टा हा अँगल आहे. अँगल फाईंड करत असाल तर पायला किती घ्यायचं? 180 डिग्री. आणि इथे एक्स हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स फाईंड करत असाल तर पायची व्हॅल्यू किती घ्यायची? 3.14 और 22/7. क्लिअर झालं. मी काय काय सांगितलं बघा. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला व्हॉट इज फेज, त्यानंतर सांगितलं व्हॉट इज पाथ डिफरन्स, त्यानंतर मी एक्सप्लेन केलं व्हेन वेव्हज आर इन सेम फेज, व्हेन वेव्हज आर आउट ऑफ फेज. त्यानंतर आपण स्टडी केलं जर स्टँडर्ड रिलेशन स्टडी केलं, जर पाथ डिफरन्स लॅम्बडा असेल तर फेज डिफरन्स किती असतो? 2 पाय. मग त्याच्यावरनं आर्बिटरी फेज डिफरन्ससाठी मी रिलेशन प्रूव्ह केलं. आर्बिटरी फेज डिफरन्स इज ऑलवेज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू आर्बिटरी पाथ डिफरन्स. मग डेल्टा इज इक्वल टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. डेल्टा म्हणजे आर्बिटरी फेज डिफरन्स आणि एक्स म्हणजे आर्बिटरी पाथ डिफरन्स. आता डेल्टा हा अँगल आहे. अँगल फाईंड करायचे तर पायची व्हॅल्यू किती घ्यायची? 180 डिग्री. आणि एक्स हे डिस्टन्स आहे. मग डिस्टन्स फाईंड करत असाल तर पायची व्हॅल्यू किती घ्यायची? 3.14 किंवा 22/7. मग आता आपण या टॉपिकमधला पहिला पॉईंट स्टडी करूयात, ते म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. ओके. आता हे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन म्हणजे एक्झॅक्टली काय ते पहिल्यांदा सांगतो. आता बघा, 2 or more number of waves are traveling through a medium and reaching at a point simultaneously. At a given point, each wave will produce its own displacement independent of other. ओके. नंबर ऑफ वेव्ज मीडियममधून ट्रॅव्हल करत आहेत आणि ते एका पर्टिक्युलर पॉईंटला अराईव्ह होत आहेत. त्या पॉईंटला प्रत्येक वेव्ह तिचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल इनडिपेंडंट ऑफ अदर, कन्सिडरिंग रिमेनिंग वेव्ज आर अपसेट. प्रत्येक वेव्ह तिचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल. सो रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट अ पॉईंट इज व्हेक्टर ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय इंडिव्हिज्युअल वेव्ह. दिस इज नथिंग बट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. लक्षात आलं. when number of waves are traveling through a medium and reaching at a point simultaneously, at a given point each wave will produce its own displacement independent of other. The resultant displacement at a point is vector addition of displacement produced by individual wave. खूप साऱ्या वेव्ज आहेत त्या मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत आणि प्रत्येक वेव्ह त्या सगळ्या वेव्ह त्या पॉईंटला एकाच वेळेला अराईव्ह होत आहेत.
एकाच वेळेला रीच होत आहे, त्या पॉईंटला प्रत्येक वेव्ह स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल इनडिपेंडंट ऑफ अदर कन्सिडरिंग रिमेनिंग वेव्ज आर अपसेट. म्हणजे बघा, खूप साऱ्या वेव्ज मीडियममधून ट्रॅव्हल झाल्या, त्या एका पर्टिक्युलर पॉईंटला पोचल्या, त्या पॉईंटला त्या एकाच वेळेला पोचतील, त्या पॉईंटला प्रत्येक वेव्ह स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल बाय कन्सिडरिंग रिमेनिंग वेव्ज आर अपसेट. प्रत्येक वेव्ह बिहेव करेल की ती एकटीच त्या पॉईंटला पोचले, रिमेनिंग वेव्ज आर अपसेट. सो प्रत्येक वेव्ह त्या पॉईंटला तिचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल independent of other. The resultant displacement at a point is vector addition of displacement produced by individual wave. याला म्हणायचं सुपरपोजिशन प्रिन्सिपल. सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपल्या सिलेबसमध्ये डिस्प्लेसमेंटच्या टर्ममध्ये दिलंय. तुम्हाला ते ॲम्प्लिट्यूडच्या टर्ममध्ये पण सांगता येईल, तुम्हाला ते इंटेन्सिटीच्या टर्ममध्ये पण सांगता येईल, तुम्हाला ते सांगता येईल इन टर्म्स ऑफ एनर्जी. तर ॲक्च्युली असं असतं, ॲक्च्युली सुपरपोजिशन प्रिन्सिपल आहे, नंबर ऑफ वेव्ज आर ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अँड रिचिंग ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली. ॲट अ गिवन पॉईंट each wave will produce its own displacement independent of its own effect independent of other. The resultant effect at a point is vector sum of effect produced by individual wave. आता कोणत्या पण वेव्हचा इफेक्ट म्हणजे तिचं डिस्प्लेसमेंट असणार, किंवा मे बी तिची इंटेन्सिटी असेल, मे बी तिची एनर्जी असेल, किंवा मे बी तिचं ॲम्प्लिट्यूड असेल. तर इफेक्ट हा शब्द लक्षात ठेवायची गरज नाही आहे, तुम्ही डिस्प्लेसमेंटच्या टर्ममध्ये लक्षात ठेवा. तर खूप साऱ्या वेव्ज मीडियममधून ट्रॅव्हल झाल्या, एका पर्टिक्युलर पॉईंटला त्या अराईव्ह झाल्या, त्या पॉईंटला प्रत्येक वेव्हनं तिचं स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस केलं कन्सिडरिंग रिमेनिंग वेव्ज आर अपसेट इंडिपेंडंट ऑफ अदर वेव्ज. Resultant displacement at a point is vector sum of displacement produced by individual wave. याला म्हणतात सुपरपोजिशन प्रिन्सिपल. क्लिअर झालं. आता हे सुपरपोजिशन प्रिन्सिपल फिजिकल लँग्वेजमध्ये आलं. प्रॅक्टिकली सुपरपोजिशन याचा अर्थ मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्ज इन ऑर्डर टू प्रोड्यूस रिझल्टंट वेव्ह. दोन किंवा अधिक वेव्ह मिक्स होतात, दोन किंवा जास्त वेव्ह मिक्स होतात आणि त्यांच्यापासून रिझल्टंट वेव्ह फॉर्म होते, याला म्हणतात सुपरपोजिशन. कळलं. फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आपलं स्टेटमेंट वेगळं होतं, पण प्रॅक्टिकली सुपरपोजिशन याचा अर्थ काय? प्रॅक्टिकली सुपरपोजिशन याचा अर्थ मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्ज इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ रिझल्टंट वेव्ह. लक्षात आलं. प्रॅक्टिकली सुपरपोजिशन याचा अर्थ मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्ज इन ऑर्डर टू प्रोड्यूस रिझल्टंट वेव्ह. आता ॲक्च्युली हे आपण वेव्ह मोशनमध्ये सगळं स्टडी केलं आहे, हे पुन्हा एकदा रिपीट होत आहे. वेव्ह मोशनमध्ये आपण हे साऊंडसाठी स्टडी केलं होतं, आता आपल्याला लाईट वेव्हसाठी स्टडी करायचं. लक्षात आलं. आता बघा, सुपरपोजिशनच्या दोन टाईप असतात, कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन constructive superposition and destructive superposition. Constructive superposition and destructive superposition. आता हे म्हणजे काय बघा, when two or more number of waves are in same phase, then due to their superposition a resultant wave form whose amplitude, energy, intensity and displacement are maximum. This type of superposition is called as constructive superposition. When two or more number of waves are in same phase, then due to their superposition, resultant wave form whose amplitude, energy, intensity and displacement is maximum is called as constructive superposition. बघा, ही पहिली वेव्ह बरोबर आहे आणि ही सेकंड वेव्ह. ॲट टी इज इक्वल टू 0 सेकंड दोन्ही वेव्ह आहेत, त्यांचं ॲम्प्लिट्यूड अनइक्वल आहे पण त्यांच्या अँग्युलर पोझिशन सेम आहेत. टी इज इक्वल टू 0 सेकंड पहिल्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड A1 आहे, दुसऱ्या वेव्हचं ॲम्प्लिट्यूड A2 आहे, किंवा पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट Y1 आहे, दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट Y2 आहे.
आता ह्या दोन वेव्ह सेम फेजमध्ये आहेत कारण त्यांची अँग्युलर पोझिशन सेम आहे. ह्या वेव्ह जर सुपर इम्पोज झाल्या तर त्याच्यापासून जे रिझल्टंट वेव्ह फॉर्म होईल तिचं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल, त्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असेल. या टाईपचं सुपरपोजिशन असतं, याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. सो फॉर कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन वेक्टर वाय इज इक्वल टू वेक्टर y1 प्लस वेक्टर y2 किंवा ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह ए इज इक्वल टू A1 प्लस A2. बरोबर आहे. दोन वेव्ह जर सेम फेजमध्ये असतील, ह्या वेव्ह सुपर इम्पोज झाल्या, ड्यू टू देअर सुपरपोजिशन अ रिझल्टंट वेव्ह फॉर्म whose amplitude, displacement, energy and intensity will become maximum. Okay, this type of superposition is called as constructive superposition. अगदी साधं एक्झाम्पल सपोज करा, कुठेतरी आग लागली असेल तर तिथे त्या फायरचे वेव्स तयार झालेले असणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पेट्रोल ओतून दिलं तर पेट्रोलनं प्रोड्यूस केलेल्या वेव्ज आणि फायरच्या वेव्ज सेम फेजमध्ये असणार, त्यामुळं फायरची इंटेन्सिटी वाढणार. बरोबर आहे, फायरचा ॲम्प्लिट्यूड वाढणार. इट इज जस्ट लाईक कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. लक्षात आलं. वेन टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्स आर इन सेम फेज, देन ड्यू टू देअर सुपरपोजिशन रिझल्टंट डिस्प्लेसमेंट विल बिकम मॅक्झिमम. दिस इज कॉल्ड ॲज कन्स्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. सेकंड टाईप असते डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. वेन टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्स आर आउट ऑफ फेज, then due to their superposition a resultant waveform whose amplitude, energy, intensity is minimum is called as destructive superposition. When two or more number of waves are in when two or more number of waves are out of phase, then due to their superposition a resultant waveform whose amplitude, intensity and energy will become minimum. This type of superposition is called as डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. आता बघा, ही पहिली वेव आहे, ही दुसरी वेव आहे. दोन वेवचं ॲम्प्लिट्यूड अनइक्वल आहे. सपोज करा हे ॲम्प्लिट्यूड आहे A2, हे ॲम्प्लिट्यूड आहे A1. आता A1 इज ग्रेटर दॅन A2 आहे. बरोबर आहे, A1 इज ग्रेटर दॅन A2. ह्या दोन वेव्हचे अँग्युलर पोझिशन सेम नाही आहेत. पहिली वेव्ह आहे ती पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाले, तर दुसरी वेव्ह आहे ती निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाले. अशा वेव्ह जर सुपर इम्पोज झाल्या तर यांच्या सुपर पोझिशनमुळं जी वेव्ह रिझल्टंट वेव्ह फॉर्म होईल ती अशी असणार आहे. बरोबर आहे. या टाईपचं सुपरपोजिशन असेल तर रिझल्टंट वेव्ह फॉर्म होईल, तिचं डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूड मिनिमम असेल, तर याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. मग डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन असेल तर y इज इक्वल टू y1 मायनस y2 किंवा a इज इक्वल टू a1 मायनस a2. हे आपल्याला असं देखील ड्रॉ करता येईल. सपोज करा हे A2 आहे आणि हे A1 आहे. आता पहिली वेव्ह पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली पण तिचं ॲम्प्लिट्यूड कमी आहे. सेकंड वेव्ह आहे ती निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली पण तिचं ॲम्प्लिट्यूड जास्त आहे, तर रिझल्टंट वेव्ह असणार आहे ती ग्रेटर ॲम्प्लिट्यूड आहे त्या साईडला येणार आहे, म्हणजे रिझल्टंट वेव्ह अशी असणार आहे. या केसमध्ये रिलेशन येईल y इज इक्वल टू y2 मायनस y1 किंवा a इज इक्वल टू a2 मायनस A1. लक्षात आलं. रिझल्टंट वेव्ह कोणत्या साईडला असणार आहे, ज्या साईडला ॲम्प्लिट्यूड ग्रेटर असेल त्या साईडला असणार आहे. आता सपोज करा दोन वेव्ह अशा आहे, ही फर्स्ट वेव्ह आणि ही सेकंड वेव्ह, दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम आहे. आता अशा वेव्ह जर सुपर इम्पोज झाल्या तर A1 इज इक्वल टू A2 आहे. दोन्ही वेव्हचे ॲम्प्लिट्यूड सेम आहे आणि दोन्ही वेव्हची दोन्ही वेव्हचं डिस्प्लेसमेंट पण सेम आहे. मग या केसमध्ये येणार y इज इक्वल टू y रिझल्टंट इज इक्वल टू पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट y, दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट देखील y. मग y रिझल्टंट किती झालं 0.
ए ॲम्प्लिट्यूड रिझल्टंट ए रिझल्टंट इज इक्वल टू ए मायनस ए इज इक्वल टू 0. मग आता बघा दोन वेव्ह सेम फेजमध्ये आहेत, सॉरी दोन वेव्ह आउट ऑफ फेजमध्ये आहेत पण त्यांचा ॲम्प्लिट्यूड डिस्प्लेसमेंट सेम आहे, तर स्टेशनरी वेव्ह फॉर्म होईल. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. लक्षात आलं. डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन म्हणजे काय कळलं. दोन वेव्ह जर आउट ऑफ फेज असतील तर त्यांच्या सुपरपोजिशनमुळं जी रिझल्टंट वेव्ह फॉर्म होईल तिचं ॲम्प्लिट्यूड एनर्जी इंटेन्सिटी मिनिमम होईल. या टाईपचं सुपरपोजिशन असतं, याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह सुपरपोजिशन. क्लिअर झालं. मग आता एक लक्षात घ्या, दोन वेव्ह सुपरइम्पोज होताना त्या सेम फेजमध्ये असतील तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड एनर्जी इंटेन्सिटी विल बिकम मॅक्झिमम. त्या जर आउट ऑफ फेज असतील तर इंटेन्सिटी ॲम्प्लिट्यूड एनर्जी विल बिकम मिनिमम. याचा अर्थ दोन वेव्ह जर सुपरइम्पोज झाल्या तर एनर्जी रिअरेंज होते, इन्क्रीज तरी होईल किंवा डिक्रीज तरी होईल. म्हणजे ओरिजिनल वेव्हची जी एनर्जी असणार आहे ती एनर्जी रिअरेंज होईल, रिडिस्ट्रीब्यूट होईल. तर हे फिनॉमिनन म्हणजे इंटरफरन्स. फिनॉमिनन ऑफ redistribution or rearrangement of energy due to superposition of two or more number of waves is called as interference. Phenomenon of rearrangement of energy due to superposition of two or more number of waves is called as interference. किंवा phenomenon of enhancement or cancellation. enhance होणं म्हणजे increase होणं. phenomenon of enhancement or cancellation of displacement due to superposition of two or more number of waves is called as interference. लक्षात आलं. डेफिनेशन ऑफ इंटरफरन्स लक्षात आली. phenomenon of rearrangement of energy due to superposition of two or more number of waves is called as interference. दोन वेव्ह जर सेम फेजमध्ये असतील तर त्यांची एनर्जी इन्क्रीज होईल. दोन वेव्ह जर आउट ऑफ फेज असतील तर सुपरपोजिशनमुळे त्यांची एनर्जी डिक्रीज होईल. सो फिनॉमिनन ऑफ रिअरेंजमेंट ऑफ एनर्जी, फिनॉमिनन ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्स इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. किंवा फिनॉमिनन ऑफ इन्हान्समेंट ऑर कॅन्सलेशन ऑफ रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्स इज कॉल्ड ॲज इंटरफरन्स. मग इंटरफरन्सच्या दोन टाईप असतात, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय बघा. वेन टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्स आर इन सेम फेज. दोन वेव्ज आहेत त्या सेम फेजमध्ये आहेत, देन रिझल्टंट डिस्प्लेसमेंट विल बिकम maximum. This is called as constructive interference. लक्षात आलं. If two or more number of waves are in same phase, that is crust of one wave will overlap with crust of other wave. Trough of one wave will overlap with trough of other wave. Then due to their superposition, a resultant wave form has maximum displacement. Such type of interference is called as constructive interference. ओके. आता दुसरी टाईप असते ती म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. वेन टू वेव्स आर आउट ऑफ फेज, वेन टू वेव्स आर आउट ऑफ फेज, दॅट इज crust of one wave will overlap with trough of other wave, and trough of one wave will overlap with crust of other wave. Crust of one wave will overlap with trough of other wave. Then due to their superposition, a resultant wave form has minimum displacement, has minimum energy. This type of interference is called as destructive interference. तर तुमच्या लक्षात आलं इंटरफरन्स म्हणजे काय कळलं. इंटरफरन्स याचा अर्थ रिअरेंजमेंट ऑफ एनर्जी ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ वेव्स किंवा addition or cancellation of resultant displacement due to superposition of two or more number of waves is called as interference. इंटरफरन्सच्या दोन टाईप असतात, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड
destructive interference. When two waves are in same phase, that is crust of one wave will overlap with crust of other wave and trough of one wave will overlap with trough of other wave, then resultant displacement at point will become maximum. This is constructive interference. Destructive interference म्हणजे काय? When two waves are out of phase, that is crust of one wave will overlap with trough of other wave and trough of one wave will overlap with crust of other wave, then resultant displacement at point will become minimum. It is called as destructive interference. क्लिअर झालं? हे पॉईंट तुमच्यासाठी नवीन नाही आहे. हे ऑलरेडी आपण वेव्ह मोशनमध्ये स्टडी केले, जिथे आपण साऊंडचं इंटरफरन्स स्टडी केलं होतं. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा पॉईंट आपण कंटिन्यू करूयात. टिल देन गुड बाय.